कसं आहे की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर सर्व भक्तांचे आजच्या या आध्यात्मिक व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत. तर उद्या बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आपल्या श्री क्षेत्र औदुंबर मठ, नगर कल्याण रोड, साईराम सोसायटी, नवनाथ मंदिर येथे सालाबाद प्रमाणे होत आहे. तर या ठिकाणी महाप्रसाद बनवण्याचे काम चालू आहे. आज आपल्या सोबत आहेत महाप्रसाद बनवण्यासाठी श्री उमाप महाराज. उमाप महाराज, आपलं हार्दिक स्वागत. तर गेल्या 4 वर्षापासून आपल्या औदुंबर मठामध्ये जे पण धार्मिक उत्सव होतात त्या ठिकाणी महाप्रसाद बनवण्याचा जे कार्य आहे ते श्री उमाप महाराज यांच्याकडूनच होतंय. तर उमाप महाराज यांच्या आपण आज थोडक्यात एक छोटीशी मुलाखत घेऊया महाप्रसाद बनवता बनवता. तर उमाप महाराज, आपला या ठिकाणी कसे आले तुम्ही आणि कशी आपली या कार्याला सुरुवात झाली, थोडक्यात सांगा आपल्या श्रोत्यांना. थोडक्यात सांगायचं म्हणजे बळे बाबाची कृपाच होती की इथं मी सेवा करावी. आणि आमच्या आधी आमचे गुरुवर्य म्हणावं की आमच्यापेक्षा मोठे म्हणा, चंदू भाऊ पाटसकर. आता त्यांच्या वयानुसार त्यांना काय होत नाही. मग त्यांनी आम्हाला आज्ञा केली की पप्पू महाराज तुम्ही तिथं जा, तिथं तुमच्या हाताने ती सेवा करा. त्यांची थोडी आमची इथं सेवा होती. म्हणजे जे आधीचे आपले हे काम करणारे जे आचार्य होते चंदू महाराज पाटसकर, तर त्यांनीच आपल्याला इकडे पाठवलं. बर. तर आपल्या या कार्याला कधीपासून सुरुवात झाली, म्हणजे महाप्रसाद बनवायचं किंवा या कामासाठी? 4 वर्ष झाले. नाही, या कामासाठीच आचार्य काम आपण कधीपासून चालू केलं? 17-18 वर्ष झाले. 17-18 वर्ष. बर. बोला. आपले या ठिकाणी जे कार्यक्रम होते तर याच्यामध्ये तो धर्मनाथ बीज उत्सव जो असतो तर त्याच्यामध्ये कसा मेनू कसा असतो, काय थोडं आपलं थोडं त्यांना सांग. मेनू चेंजिंग राहते. पण स्वीट आयटम येतात. वडा आपले जे बाबांना आवडतो तो वडा. लापशी, कधी आमटी, कधी सार, कधी सांबर. हे आयटम असते. जवळजवळ लापशी करतो आपण 100, 125, 150 किलोच्या आसपास. एवढा मोठा 3-3.5 हजार लोकांचा भरणार होतो. 4,000 होते. तरी बाबांची इथं तुम्ही पडत नाही. तरी सुद्धा शिल्लक राहतो. एवढा मोठा महाप्रसाद आपण एकटे बनवता का कोणी आपल्या? नाही, आमचे दुर्गा राहते ना, सपोर्टला असते. बरोबर. तर उमाप महाराज, हे महाप्रसाद बनवण्याची प्रेरणा आपल्याला कशी मिळाली? प्रेरणा आम्हाला वयाच्या 14 वर्षात असेल. संजय शिंदे म्हणून होता. पहिले किटरिंगचे कामं करायचो, पोरं जायचो. नंतर मग त्यांनी मला त्यांच्याकडे कामाला घेतलं. त्यांनी काम करता करता त्यांनी शिकवलं मला. संजय शिंदे म्हणून वांदरगडी. तेव्हापासून त्यांच्याकडे शिकवत होतो. 10-12 वर्ष त्यांच्याकडे शिकलो. मग जवळजवळ 15-16 वर्ष त्यांच्याकडे शिकलो काम. नंतर मग मी स्वतःच्या कामं घ्यायला स्वतः चालू केलं. समजा आपण लग्न कार्यात तर काही नियम वगैरे पाळण्याची गरज नसते, पण असा काही आध्यात्मिक कार्यक्रम असला किंवा काही असं नाही का देवाचं असलं तर या ठिकाणी महाप्रसाद बनवताना आपण कोणते नियम पाळता? काय सगळ्यात महत्वाचं तर पहिले स्वच्छता. बरोबर. आणि सगळ्यात
जे नॅचरल खाऊ घालतो ना आपण लोकांना बरोबर. तेवढं घालता येईल तेवढं चांगलं आहे. बर आता सगळीकडे मिलावट चालू आहे जेवढं माझ्या हातात पुढे लग्नातला असो किंवा कुठलंही असो जेवढं नॅचरल करता येईल आपल्याला तेवढं तेवढं नॅचरल करायचं. बरोबर. मिलावट मोलावट नाही. आपण जो महाप्रसाद बनवतो त्यासाठी केलं जाणारं साहित्य हे कसं निवडलं जातं आपल्याकडून? साहित्य म्हणजे निवडलं कसं ते आता पार्टीवर अवलंबून राहतं. पार्टीवाला जो मेनू सांगतो त्या मेनू प्रकारे यादी द्यावा लागते. बरं. मग समजा आता गुलाबजाम आहे गुलाबजामला खावा लागतो मैदा लागतो मग ते त्या हिशोबात द्यावा लागत. 1000 लोक असतात 500 लोक असतात कधी कधी 2000 लोक असतात त्या हिशोबात ती यादी द्यावा लागते. बरोबर. तर ओम महाराज आपलं ज्यावेळेस आता आत्ताच तुमचं बोलणं झालं की इथं जवळपास याच कार्यक्रमाला 3500 ते 4000 पब्लिक असते तरी कमी पडत नाही. तर हे स्वयंपाक आपण ज्यावेळेस महाप्रसाद बनवतो किंवा लग्नात किंवा बनवतो तर हे बनवताना आपल्या पुढे कोणतं आव्हान असतं नेमकं म्हणजे कसं? आव्हान एवढं असतं हा की लोकांना निर्मळ खाऊ घालायचं बरोबर. स्वच्छ खाऊ घालायचं कमी पडू द्यायचं नाही कुठं. बरोबर. फक्त एवढंच आव्हान आहे. बाकी कमी पडेल याचा आपल्याला काही त्रास येत नाही. कधीच नाही कमी तर आतापर्यंत पडलं नाही. बरोबर. जिथं कमी पडलं पण तिथं एमर्जन्सी करून पण दिलेलं आहे. बरोबर. बाबाच्या कृपेने कधी कमी पडलं नाही आपल्याला. एखाद्या वेळेस महाप्रसाद बनवताना असं काही आपल्याला अनुभव आलेला आहे का जो आपल्याला आपल्या व्हिडिओत सांगूशी वाटतोय की असा एखादा ध्यानात राहिला असा अनुभव? अनुभव लय आलेले. बर. बस असं वाटलं की इथं कमी पडणार आहे तिथं बाबाचं नाव घेतलं का ते पूर्तता भागून जाते. बरोबर. याचा लय अनुभव भेटलेला आहे मला लय म्हणजे लय भरपूर अनुभव आले त्याला. असा म्हणजे लय अनुभव आलेला आहे मला. बाकी नाही आला पण बाबांचा लय अनुभव आलेला आहे. बरोबर. असं वाटलं मला की आता हे कमी पडणार आहे बाबाचं नाव घेतलं का बाबा तुम्हीच आहे. ते खाऊन पण उरत ते. बरोबर. म्हणजे एक, सिद्धी अंदाज त्या ठिकाणी. बरोबर. भारत आजच्या तरुणांना याबद्दल काय संदेश देताल तुम्ही? समजा महाप्रसाद बनवायचा म्हणा किंवा काय? महाप्रसादाबद्दल कोणती मनात कपट भावना न ठेवता मनभावी सेवा करा सगळ्यांशी चांगलं वागा सगळ्यांसंग प्रेमाने वागा. बाबा सदैव तुमच्या पाठीशी राहते. वा खूप छान. हे जे आपण धार्मिक महाप्रसाद वगैरे बनवतो याच्यात आणि आपल्या रेग्युलर लग्न म्हणा किंवा साधा समारंभ याच्यात नक्कीच फरक आहे. तर या धार्मिक महाप्रसादाचं असं काही महत्व सांगताल का तुम्ही आपल्या श्रोत्यांना? हा महाप्रसाद हा बाबांचा सात्विक आहे. हा जो कोणी ग्रहण करतो त्याच्यातले नकारात्मक शक्ती निघून जाते आणि त्याचे विचार शुद्ध होते. त्याचं सर्व मन भाव असं वाटतं की नाथांच्या चरणी समर्पण करावं. हा नाथांचा प्रसाद म्हणजे हा एक सरस्वती सारखाच शब्दच आहे. ज्याने तो ग्रहण केला आणि तो खाल्ला की त्याच्यातले सगळे म्हणजे दोष निघून जाणार. म्हणजे पाची पाकवांना पण याच्या पुढे कमीच आहेत ते. हा स्वयंपाकच म्हणजे एकदम तात्पर्य म्हणजे एक नाथांनी दिलेलाच एक प्रसाद आहे. तर उमा महाराज यांनी आपल्याला खूप छान अशी आध्यात्मिक मुलाखत दिली. त्यांचे असेच निरंतर कार्य आपल्या मठामध्ये चालू राहो हेच नाथांचरणी आपण प्रार्थना करूया आणि या ठिकाणी थांबूया. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अलख निरंजन.
एवढं व्यवस्थित आहे का? गाणं कुठं लागले आपण माळेवाड्यात लागलं आपलं गाणं